कसे आहात चंदेरी दुनियातल्या मित्रांनो? ठीक आहे, आज आपण क्लास 10 मधला एक क्वेश्चन पाहूया. ठीक, क्वेश्चन म्हणजे थ्योरम पाहूया. काय म्हणतात पहा, द होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय. ठीक आहे, एक होमोजिनियस इक्वेशन आहे, त्याची डिग्री 2 आहे. का डिग्री 2 आहे आणि तो साधा सुद्धा एक्स अँड वाय मध्ये आहे. ठीक आहे, आणि ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. आणि हाच तो होमोजिनियस इक्वेशन. क्लियर आहे ना? ओके, हाच तो होमोजिनियस इक्वेशन. पुन्हा समजा, एक होमोजिनियस इक्वेशन आहे, त्याची डिग्री 2 आहे आणि तो एक्स आणि वाय मध्ये दिसता एक्स वाय. ठीक आहे, आणि हा जो इक्वेशन आहे रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन्स. का दर्शवता? रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन्स अँड पासिंग थ्रू ओरिजिन. बापरे, ठीक आहे, आणि तो ओरिजिन मधून पास होता. ठीक आहे, म्हणजे एकावरच पुरा भाषणबाजी दिला तो, असा आहे तसा आहे. पटलं इथपर्यंत? क्लिअर आहे? ओके, तर प्रूफ का करायचा आहे पहा. इफ एच स्क्वेअर मायनस एबी, एच स्क्वेअर मायनस एबी जर तो ग्रेटर आर इक्वल टू 0 असेल, समजताय ना? म्हणजे एच स्क्वेअर मायनस एबी हा 0 किंवा 0 पेक्षा मोठा आहे तरच बोला की हे जे लाईन आहे ते ओरिजिन मधून पास होईल. ओके, याचा असं म्हणणं आहे. तर आपल्याला काय करायचं मग याच्यावरून? तर आपल्याला एच स्क्वेअर मायनस एबी हा 0 किंवा 0 पेक्षा मोठाच पाहिजे तरच हे लाईन ओरिजिन मधून पास होईल. ठीक आहे, लाईन्स पेअर ऑफ लाईन्स. ठीक आहे, तरी आपल्याला शो करायचा आहे. ठीक आहे, इथपर्यंत 4 मार्कासाठी बोर्डात विचारते. ठीक आहे, तर बारी बारीचे थ्योरम पाहू आपण. पाहता काय म्हणतात, ध्यान से देखो. ठीक आहे, पहिले कहाणी समजू. ठीक आहे, की आपल्याला शो काय करणे आहे? एच स्क्वेअर मायनस एबी इज ग्रेटर आर इक्वल टू 0. तर पहा, आता एक गोष्ट, हा होमोजिनियस इक्वेशन काय चीज आहे? तो होमोजिनियस इक्वेशन म्हणजे ज्या इक्वेशन मधला प्रत्येक टर्मची डिग्री सेम राहते. ठीक आहे, कारण सेम. जसे की पहा, इथे 2 इथं 1 प्लस 1 2 आहे आणि इथं 2 आहे, याला म्हणतात होमोजिनियस इक्वेशन. आणि एक्स आणि वाय मध्ये हो सर, एक्स या वाय पुरा डीजे मिक्स आहे. ठीक आहे, आणि एक्स या वाय पटला म्हणजे आहे. ओके, आता एक काम करता, इथून एक लाईन पास करता. ठीक आहे, सपोज द्या. ठीक आहे, या क्वेश्चनले 2 केस मध्ये आपण हँडल करू. ठीक आहे, तर फिलहाल केले एक गोष्ट सांगता पहा, ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर हे जे लाईन आहे, हा एक्स ऍक्सिस हा वाय ऍक्सिस समजा. ठीक आहे, हे जे लाईन आहे हे साधी सुधी नाही राहत, हे ओरिजिन मधून पास होते आणि पेअर ऑफ लाईन्स राहते. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे? पेअर ऑफ लाईन्स राहते. क्लिअर आहे? लक्षात ठेवा. ठीक आहे, हे वाली जे आहे हे वाली लाईन. ठीक आहे, ओके. पण सर इथं जर पाहिला तर पेअर ऑफ लाईन्स कुठे आहे सर? आहे, ध्यान से दे. ठीक आहे, पहा, एक लाईन है और दूसरी लाईन है, या एक लाईन है नाही तर दुसरी लाईन. समजता? पाणी चेक करा, हे लाईन आणि हे लाईन आहे ना. तर सध्या इसको गोली मार दो, हे वाली लाईन पकडा, हे वाली आणि हे वाली, अशा 2 लाईन्स आहे असं माना. ठीक आहे, पटला ना? दिसतात इथं 2 लाईन दाखवलो. ठीक आहे, पण आता पहा आपल्याला, कारण आपल्याला 2 केस मध्ये याला प्रूफ करायचं. ठीक आहे, तर पहा बढिया थ्योरम प्रूफ करू. का होईल पहा, पहिले कहाणी जी आहे ते लिहून टाकू. पहा काय म्हणता, होमोजिनियस इक्वेशन, हाच भाषेने ती घुसाळाचा. ठीक आहे, काय म्हणता पहा, लेट होमोजिनियस इक्वेशन, होमोजिनियस इक्वेशन ओके ऑफ डिग्री किती 2. ओके, इन एक्स अँड वाय. ओके, बिलकुल तेच भाषण वरच्या मी इथे घुसाळलो. ठीक आहे, तो काय येईल पहा, ax स्क्वेअर. ओके, ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. प्यारचं लिहिलो. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे? आता एक काम करतो, हा तर भाषण लिहिलो. ठीक आहे, हा होमोजिनियस इक्वेशन. आता याला केस 1 आणि केस 2 मध्ये प्रूफ करायचं, कारण 4 मार्काचा क्वेश्चन आहे. पण केस 1 आणि केस 2 काउंट, ते लक्ष द्या काय म्हणतात. ठीक आहे, पहिली केस आहे, मान के चलो की इफ बी इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे सॉरी बी इज इक्वल टू 0 मानून चलो. ठीक आहे, का बी इज इक्वल टू 0 आहे. ठीक आहे, का बी इज इक्वल टू 0. पण सर एक 0 काउंट नाही केला, बीच काउंट 0 केला. ठीक आहे, राजकारण आहे का पा, राजकारण थोड्या वेळात माहित होईल. ठीक आहे, पटलं? असंच काउंट. ठीक आहे का, बी इज इक्वल टू 0 घेतलं मी, मान के चलो की बी ले 0 मान. याचं कारण सांगतो, कारण देखो. ठीक आहे, थोड्या वेळात पहा, बी इज इक्वल टू 0 मान के चलो 2 केस, एक बी इज इक्वल टू 0 मानलो आणि एक बी बरोबर 0 नाही असं मी मानलो. ठीक आहे, आता समजा बी बरोबर 0 असं जर मानत असेल. ठीक आहे, तर काय होईल पहा, ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस 0 इज इक्वल टू 0. काउंट माहिती आहे ना, कारण बी बरोबर 0 तर हा इथं 0 होईल ना मेरे अजीज दोस्तों. तर ax स्क्वेअर प्लस 2hxy इज इक्वल टू 0. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता ध्यान से देखो का होईल की इथून जो x आहे आणि इथून जो x आहे तो कॉमन निघेल. पुन्हा काय निघेल का? नाही सर, एक्सच निघेल. ठीक आहे, हे तर राहील ax. ध्यान से देखो, कारण ax स्क्वेअर आणि इकडे पहा 2hy इज इक्वल टू 0. आता तुम्हाला माहिती आहे की दोघं जण चिपकले तर एक तरी 0 राहत. बरोबर, दोघं जण चिपकले म्हणजे समजत आहे ना. जसं पहा, हा एक नंबर आहे आणि हा एक नंबर आहे असं समजा, ब्रॅकेट लावून दिलो, हा एक पार्ट हा एक पार्ट. तर 4 × 3 इज इक्वल टू 0 आहे. येत तर नाही, तर 4 × 3 0 थोडी येईल. ठीक आहे, पण माना की 4 × 3 जर 0 आला तर एक तर 4 तरी 0 असेल. ओके,
नाही तर मग चेक करा किती 3 तरी 0 आहे. अरे हेच तर कहाणी आहे. 4 × 3 = 0. 4 तरी 0 नाही तर 3 तरी 0. मग this into this is equal to 0. तर this तरी 0 नाही तर मग this तरी 0. ठीक आहे is equal to 0. क्लियर आहे पर्यंत. आता 5 चमत्कार. ठीक आहे ध्यान से देखो. ठीक आहे ओके फिलहाल के लिए समझ मी का म्हटलं b = 0 काऊन घेतलं पहा ध्यान से देखो. x बरोबर 0 हे एक लाईन आहे. तर मला सांगा x बरोबर 0 कोणती आहे. सपोज दॅट x ऍक्सिस इथं पहा. सपोज दॅट x = 1 असेल तर हे वाली लाईन. x = 2 म्हणजे हे वाली लाईन. x = 3 म्हणजे हे वाली लाईन. x = 1 आणि x = 0 झालं तर हे वाली लाईन. हे ध्यान से देखो. ठीक आहे हेच तर ते लाईन हो. म्हणजे x = 0 म्हणजे y ऍक्सिस. ओ अजीज दोस्तो ठीक आहे. आणि इकडे पहा का होईल ध्यान से देखो. हा का हा ax आहे माना दिसत असाल आणि हा by = 0. थोड़ी देर के लिए b मान लो बरं याला 2h ले बरोबर. ते ax + by = 0. तर सर हे तर स्ट्रेट लाईन देते. ओके म्हणजे हे वाली आपण 10वी शिकलो ना तर सर हेच तर लाईन होईल. म्हणजे याच्यामध्ये थीटा अँगल बनवू शकते. ठीक आहे थीटा तसं अँगलची काही गरज नाही. पटलं ना. ओके इथपर्यंत क्लिअर. तर कहाणी समजली म्हणून मी b = 0 घेतलं. म्हणजे असं असू शकते आता म्हणणार का की एक लाईन खरंच असेल आणि दुसरी लाईन म्हणजे याच्यामध्ये 2 लाईन आहेत ना. एक लाईन हे आणि दुसरी लाईन y = 0. तेच म्हणजे y जे आहे y लाईन तेच x = 0 आहे. क्लिअर आहे इथपर्यंत. ओके तर मग काय होईल पहा. देअरफॉर x = 0 अँड ax + 2hy = 0 रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स. काय पेअर ऑफ लाईन्स असा प्यार से मी लिहिलो. ठीक आहे रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स. क्लिअर आहे इथपर्यंत. एवढी कहाणी क्लिअर झाली असेल. आता केस नंबर 2 पण याला पहिले मिटवतो. ठीक आहे ओके मेरे अजीज दोस्तों. तर पहा मित्रांनो ठीक आहे मिटवल्यानंतर आता पहा ध्यान से देखो. ठीक आहे एक केस 2 घेता. केस 2 आता केस 2 म्हणजे समजा केस 2 काऊन घेता की सपोज दॅट b जर 0 ना का ना b = 0. हे 2 केस तुम्हाला धीरे धीरे समजेल मी करत का नेमका. ठीक आहे कारण कधी निस्ता प्रॉब्लेम सोडवता येते. ठीक आहे पण चालू का डंडा. ठीक आहे ते नाही समजत ना. ठीक आहे तेच तर समजलं पाहिजे तेव्हाच तर थोडंसं फील करता येते मॅथले बरोबर. तर फील कर बताओ. आता ऐका की पहिले b = 0 घेतलं तर हे 2 लाईन. आता b 0 ना तर सर नक्कीच अशा कोणत्या तरी 2 लाईन असतील. अरे असतील ना कारण b 0 नाही ना मला ना. ठीक आहे पुरी लाईन असता की का b 0 नाही म्हणजे अशा 2 कोणत्या तरी पेअर ऑफ लाईन्स. म्हणजे आता इकडे जरी पाहतो आपण याचा विषय चालू आहे समजता नाही इथपर्यंत. तर आता पहा का होईल पहा. चलो होमोजिनियस इक्वेशन ax² + 2hxy + by² = 0. ध्यान से ठीक आहे इथपर्यंत क्लिअर. ओके आता काय करता सुनो मेरी. ठीक आहे आता मी काय करता की मल्टीप्लाय बाय b ऑन बोथ साइड. ठीक आहे सध्या काउंट तर आपण b चाच काम चालू तर मल्टीप्लाय b ने केलो. फायदा काय होईल पहा abx² b ने मल्टीप्लाय झाला 2hb xy कारण हा b घुसखोरी केला ना मल्टीप्लाय केलो प्लस b² आणि y² = 0. आता इकडे b ने मल्टीप्लाय करू नये तो 0 शी नाही. ठीक आहे आता एक काम करता पहिले b² y² पहिले लिहिलो. ठीक आहे प्लस 2hb xy जो का तू. ठीक आहे इथपर्यंत क्लिअर. त्यानंतर प्लस abx² आणि जो का तू. ठीक आहे इकडे तर तिकडे नेलो फक्त. ठीक आहे इक्वल्स टू च्या तिकडे ना इकडेच. आता आपण ध्यान से देखो मला इथं मी कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड वापरतो जे की तुम्ही 10वी शिकला. कसं पाहताय का मी जर याला by च्या होल स्क्वेअर लिहिलो. ठीक आहे प्लस 2h. ओके फिलहाल के लिए इथंच मला समजते इथंच समजते. ध्यान से देखो हा by ते इथं b आणि y तर मी by पहिले लिहिलो समजण्यासाठी. हा पहिले लिहिलो. ध्यान से देखो मी काय म्हणतो की by पहिले लिहिलो म्हणजे का पहा a² + 2ab प्लस हा ना a² + 2ac आणि प्लस b². आता उरला कोण पहा ध्यान से देखो h आणि x. ठीक आहे ना म्हणजे h आणि x. ओके इथपर्यंत क्लिअर. मी कसं समजता एक मिनिट पहिले इथे लिहू द्या 2a आणि b hx. ठीक आहे पहा 2ab आणि आता मी काय करता पहा. ठीक आहे इथं a² आणि x² लिहिलो कारण माहिती पुरा कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड बनवायचा होता. पटलं ना a² + 2ab + b². आता तो प्रश्न विचारतो की कसं भाऊ असं कसं लिहिलं तुम्ही a² होता का तो नाही ना. तुम्ही म्हणता घे भाऊ. ओके काय म्हणता की तुम्ही असं कसं लिहिलं. मी म्हणतो घे भाऊ. ठीक आहे नाराज नको. ठीक आहे काऊन माहिती मला एक गोष्ट सांग तुम्ही a² x² दिल्या
आणि ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर मागून घेतला. का फरक पडला म्हणजे मतलब समजा कोणाला 10 रुपये दिल्या आणि खसनं 10 रुपये मागल्या. का फरक झाला पहा ना, म्हणजे दिल्या आणि मागल्या विषय क्लोज आहे. ठीक आहे. आणि बाकीची जे डंडार आहे जू की तू म्हणजेच काय राहील पहा प्लस AB एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. कहाणी समजली असेल. ठीक आहे. इथपर्यंत देणं आणि घेणं याचं काम का होतं की सर मला कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड आता पहा कोणती मेथड. ठीक आहे की मी BY जसा आहे तसा ठेवतो प्लस HX जसा आणि याच्या होल स्क्वेअर इकडे पहा ध्यान से देखो जिथपर्यंत मी लाईन मारलो ना तिथपर्यंत. ठीक आहे. आणि इकडे पहा आता काय होईल तो काम काय करतो ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर तिकडे जाऊन पॉझिटिव्ह होईल आणि हा जो तिकडे जाऊन मायनस AB एक्स स्क्वेअर. काऊन कारण इकडे कंप्लीट स्क्वेअर मेथड केली होती यायचं कोणता काम आहे हमारे अंगण तुम्हाला क्या काम आहे बरोबर आहे. तर याला मी तिकडे घेऊन गेलो पटलं ना AB एक्स स्क्वेअर. आता एक काम करतो. ठीक आहे. फिलहाल केली एवढी कहाणी समजली पुन्हा मिटवा लागते आपल्याला. ठीक आहे. एक काम करतो आहे डायग्राम थोडा इकडे बाजूला काढून ठेवून देतो बरोबर हलकासा. सपोज द्या हे वाली डायग्राम अशी समजा. ठीक आहे. याची जी दुसऱ्या केसची आहे असं माना. ठीक आहे. पटलं फील करायसाठी डायग्राम काढून ठेवतो. आता सुनून घ्यायचं नेक्स्ट पॉईंट काय होईल पहा BY ओके थोडा इकडे घेऊन घेतो BY प्लस HX होल स्क्वेअर इज इक्वल टू तिकडे चेक करा काय होईल पहा थोडासा एक नजारा दिसता पहा ए स्क्वेअर मायनस आज तर नजारा दिसला पाहिजे की ए स्क्वेअर मायनस AB हा H छोटा असते बरोबर ए स्क्वेअर मायनस AB ओके आणि चेक करा एक्स स्क्वेअर कॉमन घे. ठीक आहे. अरे हलका नजारा दिसता बरोबर. आता पहा ओके मी जर पहा ध्यान से देखो कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड 10 शिकल्या तुम्ही काय होईल पहा जर याचा मला स्क्वेअर रूट घ्यायचा असेल याचा तर मी जर याला प्यारा असा जर लिहिलो प्यारा ठीक आहे असा तर कोणी नाराज नाही अजिबात नाही. कारण पहा ए स्क्वेअर मायनस AB चा स्क्वेअर म्हणजे टप्पर उडल आणि एक्स स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ सर जर मी टेकिंग स्क्वेअर रूट लावलो किंवा एक काम करतो पहा की BY प्लस HX होल स्क्वेअर मायनस हा इकडे घेऊन येतो काय होईल पहा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस AB इंटू एक्स. ध्यान से देखो. ठीक आहे. चा स्क्वेअर. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर ओके ए स्क्वेअर मायनस तसं असं राहू दिलो असतं तर काही विषय नसता झाला बरोबर. चल असाच ब्रॅकेट राहू फालतू आणि इज इक्वल टू 0 पुरा पार्ट इकडे आला. आता एक काम करतो पहा थोडी देरी केली समजा ओके थोडस हातानंच मिटवून घेतो. ठीक आहे. मिटते क्लिअर असं आता आहे का ध्यान से मेरी अजीज दोस्त इथं काय होईल पहा आता ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर फॉर्म्युला माहित आहे स्क्वेअर तर ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर फॉर्म्युला माहिती ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए प्लस बी इंटू ए मायनस बी हा फॉर्म्युला आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. तर फिलहाल के लिए काय होईल पहा ध्यान से देखो फिलहाल के लिए ओके ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय होईल पहा BY प्लस HX प्लस पहा ए प्लस बी ओके ध्यान से देखो ए प्लस बी ओके इंटू ए ए ए बहुत खतरनाक है पर ए ओके माइनस अंडर रूट ऑफ HX ए स्क्वेअर माइनस AB आणि इंटू एक्स. ठीक है. बहुत ही बढ़िया आणि इज इक्वल टू 0. पहा ध्यान से देखो ए प्लस बी इंटू ए मायनस बी. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. आता पहा थोडी देर केली आपण एक गोष्ट समजू की सर BY जसा आहे तसा ठेवा पण इकडे पहा ध्यान से पटलं इथं पहा सुनो इथं H प्लस अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस AB जो का तू ठेव आणि याच्यातून पहा एक्स कॉमन निघेल. ध्यान से देखो एक्स कॉमन. ठीक आहे. चला पुन्हा एक मोठा ब्रॅकेट लावा इंटू इथं काय होईल पहा BY जसा आहे तसा प्लस H मायनस अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस AB आणि ध्यान से देखो एक्स बाहेर निघेल आणि इज इक्वल टू 0. आणि तुम्हाला माहिती मग अशीच सांगितलं का की दोघे जण चिपकले पान हा सांडसारखा आहे ते एकतरी 0 राहते बरोबर. मग आता काय होईल पहा फिलहाल केली. ठीक आहे. आता काय होईल पहा दोघे जण चिपकले तर BY प्लस H ओके H प्लस अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस AB इंटू एक्स इज इक्वल टू 0. और दूसरा काय होईल पहा चेक करा की BY प्लस H मायनस H स्क्वेअर मायनस AB ठीक आहे इंटू एक्स इज इक्वल टू 0. क्लिअर आहे पण. ठीक आहे. आता पहा तुम्हाला एक नजारा दिसताय पहा ध्यान से देखो. ठीक आहे. का प्रूफ झाला. ठीक आहे. पहा की ए स्क्वेअर मायनस AB हा 0 किंवा 0 पेक्षा मोठाच पाहिजे. काउंट पहा नजारा दाखवतो मी काउंट. ठीक आहे. पहिले नजारा दाखवायच्या पहिले एक काम करतो थोडा नजारा वेगळ्या भाषेत लिहिता पहा
जर मी पहिलं h अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स प्लस बी वाय असं जर लिहिलं, कोणी नाराज? अजिबात नाही, कारण हा पहिलं लिहिलं, ठीक आहे. त्यानंतर दुसरा चेक करा काय होईल पहा, एच मायनस अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू 0. ठीक आहे, इथपर्यंत केली. आता कोणाकोणा एवढा नजारा दिसताय पहा, दाखवतो पहा, ऐका. ठीक आहे की सर हा ए बे थोडी देर केली, समजा थोडी देर केली, एक्स प्लस हा बी वाय बे आणि इज इक्वल टू 0. अरे ओ सर नाईस. ठीक आहे, आणि चेक करा थोडी देर केली म्हटलं a1 माना b1 माना. ठीक आहे, याला a2 माना a2x प्लस b2y इज इक्वल टू 0. आता मला एक गोष्ट सांगा, ध्यान से देखो, तुम्हाला प्रूफ दाखवतो. ठीक आहे, हे जे लाईन आहे, हे जे लाईन आहे, हेच तर सर स्ट्रेट लाईन राहते. 10वी शिकल्यानंतर तुम्ही पहा ना, एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी. अरे हो सर, हेच तर स्ट्रेट लाईन वे. ठीक आहे, आणि हे सर हे सुद्धा स्ट्रेट लाईन आहे. ओके नाईस. ठीक आहे, पटला ना? म्हणजे सर हे वाली लाइन पे आणि हे वाली लाइन. आता ध्यान से देखो, जर चुकी ना जर ए स्क्वेअर मायनस ए बी ग्रेटर आर इक्वल टू 0 पाहिजे म्हणते. ठीक आहे, म्हणजे काय पाहिजे? 0 चालेल. आता 1 2 3 आणि चुकीने जर 0 पेक्षा लहान जर ठेवलं, मान के चलो मायनस जर 4 ठेवलं तर पुरा चमत्कार होईल. कसा पहा, येथे जर तुम्ही -4 ठेवल्या तर पाना एच प्लस 2i नंबर नाही देईल का? ध्यान से देखो, h प्लस 2i नंबर नाही देईल का? आणि i म्हणजे इमॅजिनरी नंबर. ओ म्हणजे इमॅजिन मध्ये आपल्याला ग्राफ काढायला लागेल. नाही सर नाही, ये नॅचरल. ठीक आहे, म्हणजे हा का पाहिजे? 0 किंवा 0 पेक्षा मोठा पाहिजे. हो आता समजलं. ठीक आहे, म्हणजे हे जे लाईन आहे, आता ध्यान से देखो की अबव लाईन्स. ठीक आहे, अबव लाईन्स. ठीक आहे, अबव लाईन्स. ठीक आहे, हे फक्त समजण्यासाठी लिहिलं होतं. पटलं ना? ओके, समजलं असेल. अबव लाईन्स रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स. चेक करा, पेअर ऑफ लाइन्स कशा पहा. ओके, y इज इक्वल टू m1x. ध्यान से देखो, y इज इक्वल टू किंवा असं लिहा m1x प्लस y इज इक्वल टू 0. ध्यान से देखो, m1x प्लस y इज इक्वल टू 0. ठीक आहे, ओके. तर सध्या असं लिहू शकता y इज इक्वल टू mx म्हणून. काऊन पहा, y इज इक्वल टू m1x. कसं? काहीच नाही, इकडे पहा. ध्यान से देखो, जर इथं लिहू y इज इक्वल, आता फील करा. ठीक आहे, y इज इक्वल टू h प्लस अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस ए बी. ओके, समजा ए स्क्वेअर मायनस ए बी. ठीक आहे ना? ओके, आणि डिवायडेड बाय, पहा ध्यान से देखो, हा जो होता हा तिकडे गेला. अरे सॉरी, मायनस झाला पहा, सॉरी. ओके, हा इकडे जाऊन मायनस झाला तर मायनस एच मायनस, चेक करा मायनस, आणि हा जो बी आहे हा, आणि चेक करा यासोबत एक्स झाला. ठीक आहे, दुसरा चेक करा की y इज इक्वल टू काय होईल पहा, तो जाऊन मायनस एच तिकडे पहा ना, आणि फील करा. एवढा 12वीत आता समजत असेल, हा तिकडे जाऊन मायनस इथं लागेल ना, तिकडे जाऊन तर मायनस आणि मायनस मायनस प्लस. ठीक आहे, आणि ए स्क्वेअर मायनस ए बी आणि डिवायडेड बाय वाय, आणि इथं लागेल एक्स. आता चेक करा आले का, y इज इक्वल टू m1x अँड y इज इक्वल टू m2x. ठीक आहे, गिवन लाइन्स रिप्रेझेंट पेअर ऑफ लाइन्स y इज इक्वल टू m1x and m2x. ठीक आहे, अँड म्हणा पासिंग थ्रू ओरिजिन. ठीक आहे, पासिंग थ्रू ओरिजिन. ठीक आहे, काऊन? कारण पाहणे सी कुठे आहे भाऊ, इथं y इज इक्वल टू mx प्लस सी थोडी आहे. सी राहिला तर कुठे घुसखोरी करते, बरोबर. पण जेव्हा सी नाही तर ओरिजिन मधून पास होता. ओह नाईस. ठीक आहे, तर इफ जर एस स्क्वेअर मायनस ए बी ग्रेटर आर इक्वल टू 0 असेल तर. ठीक आहे, पाहणे चेक करा, नाही सॉरी 0 नाही, 0 किंवा 0 पेक्षा मोठा असेल तर झाला. ठीक आहे, 4 मार्काला विचारतो, बाकी आपण ब्रेक के बाद पाहूया.